नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची आज या ठिकाणी बैठक होती। जिल्ह्याचे आमचे ज्येष्ठ नेते पक्षाचे घोरपडे सरकार आणि नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर राजेंद्रांना देशमुख, संजय काका, युवा मोर्चाचे अनिल पाटील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक पार पडली। त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज गट स्थापन करण्यात आला आणि गटनेते म्हणून राजेश्वरी रणधीर नाईक यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आमच्या मोरेताई यांची या ठिकाणी पक्षप्रधान म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि विनायकजी मासाळ यांची उपनेते म्हणून निवड करण्यात आलेली आहे। सत्तेत जाण्यासाठी आपण आपल्या बैठकीमध्ये काही नियोजन केलं? आज खरं तर गटनेत्याची निवड हा एकमेव अजेंडा आमच्या सगळ्यांच्या समोर होता। सोमवारी आम्ही या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडं या ठिकाणी गट नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर जी आवश्यक आहे ती पूर्ण करू आणि वरिष्ठांशी चर्चा करू। या विषयावर वरिष्ठ जे निर्णय देतील तो मान्य करायचा आम्ही सगळ्यांनी ठरवलेला आहे। त्यांच्याशी चर्चा करायला आम्ही वेळ घेतोय आणि त्यांच्या आदेशानुसार पुढील सर्व गोष्टी पार पाडल्या जातात। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेलं आहे की व्हीप सगळ्यांना काढणार आहे आणि व्हीप तो सगळ्यांना लागू राहणार। म्हणजे तुम्हाला राष्ट्रवादीला भाजप ग्रहित धरून या ठिकाणी भाजपचा महापौर होईल, अध्यक्ष होईल जिल्हा परिषदेत। ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या पक्षाच्या वतीने भूमिका मांडताना मी असे संजय काका असतील, नाईक साहेब असतील, घोरपडे साहेब असतील किंवा राजेंद्रांना असतील, या सगळ्यांनी एकमेव गोष्ट त्या ठिकाणी मागितलेली आहे। 1.25 वर्ष त्या ठिकाणी जिल्हा परिषदचं अध्यक्षपद आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्यापैकी एकाला मिळावं अशी अपेक्षा आमच्या सगळ्यांची आहे। कारण दादांचं आकस्मित जाणं त्यांना एक आदरांजली, श्रद्धांजली या जिल्ह्याच्या वतीनं होईल ही भावना आमच्या कार्यकर्त्यांची आहे। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो सन्मान ठेवला जाईल आणि आम्ही जे या ठिकाणी 1.25 वर्षाचं अध्यक्षपद मागितलेलं आहे त्याची पूर्तता जे करतील त्यांच्या समवेत पक्षश्रेष्ठीची चर्चा करून अंतिम निर्णय होईल। महाविकास आघाडीने जर का आपल्याला सांगितलं की अध्यक्षपद आपलं 1.5 वर्ष तर आपण जायला तयार असणार? अजून आमचे कुठल्याच पदाधिकारी महाविकास आघाडीच्या चर्चा झालेली नाही। चर्चा न होता या विषयावर व्यक्त होणं थोडंसं फार घाईच होईल असं मला वाटतं। नाही, पण सतेज पाटलांनी पण सांगितले आणि महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटलांनी सुद्धा सांगितले की सत्ता ही महाविकास आघाडीचीच जिल्हा परिषदेमध्ये येणार आहे। जयंत पाटील साहेबांनी काय व्यक्त केलं ते काही मी ऐकलेलं नाही। त्यांनी जो आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितलं असेल ते त्यांच्या पद्धतीनं काम करतील। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक वेगळा पक्ष आहे, त्या पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी यांचा निर्णय आम्हाला अंतिम असेल।